ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नगर अध्यक्षांनी रस्त्याच्या खडीची चोरी केली। शेंदुर्णी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष अशा चुकीच्या पद्धतीने समाजामध्ये आमची प्रतिमा खराब होईल अशा दृष्टीने, वातावरण खराब होईल अशा दृष्टीने चुकीचं वृत्त पसरवलं गेलं की 2-3 दिवसापूर्वी, जेव्हा की मी हॉस्पिटलला चेक-इन साठी गेलो होतो मुंबईला, आणि सांगितलं गेलं की बा रस्ता खोदला गेला, रस्ता खोदून त्याचं मटेरियल चोरून नेलं, खडी नेली, रेती नेली, यांच्यावर नगराध्यक्षावर गुन्हा दाखल करा, यांना निलंबित करा, सस्पेंड करा, फलाना करा, अमुक करा, तमुक करा। आणि कोणाचं म्हणणं की ज्याचं या रस्त्यासाठी शून्य योगदान आहे। आम्ही 2-2, 3-3 वर्ष गिरीश भाऊच्या माध्यमातून गडकरी साहेबांच्या मागे लागलो, नागपूर गेलो, पुणे गेलो, मुंबई गेलो, दिल्ली गेलो आणि रस्ते सँक्शन करून आणले। आणि रस्ते सँक्शन करून आणल्यानंतर काळजीपूर्वक त्याचे टेंडर निघाले, काढले। आणि टेंडर मध्ये असं असतं, सगळ्या पत्रकारांच्या माहितीसाठी सांगतो की तुम्ही जे काही खोदकाम करणार आहे आणि जे काही मटेरियल वेस्टेज निघणार आहे ते मटेरियल तुमच्या पद्धतीने तुम्ही इथून न्या, समुद्रात फेका, का कोणालाही द्या, का काही करा, त्याच्याशी सरकारचा काय किंवा डिपार्टमेंटचा काय संबंध आहे? ते जे वेस्टेज मटेरियल निघतंय ते तर त्यांना बाजूला करावं लागेल, तेव्हाच नवा रस्ता होईल ना, तेव्हाच नवा रस्ता होईल। याच्यासाठी काही वेळेला या ठेकेदारांना स्वतंत्र जमिनी घ्याव्या लागतात भाड्याने, जेव्हा शेतकरी आजूबाजूचे टाकू देत नाही, कारण ते डांबर असतं, ते टाकलं की पिकत नाही। परंतु पहूर पासून तर पाचोऱ्यापर्यंत बहुतेक शेतकऱ्यांनी या ठेकेदारांना विनंत्या केल्या की बा हे वेस्टेज निघतंय, आमच्या बंधारावर टाका, आमच्या शेतात टाका, त्याच्यानी इथे आमची व्यवस्था होऊन जाईल। आणि त्याच अनुषंगाने आम्ही त्यांना विनंती केली की हे मटेरियल तुम्ही आमच्याकडे टाका। बरं, त्यांनी कुठेच 1 रुपया कोणाकडून घेतला आणि घेण्याचं प्रयोजन नाही। सगळं काळजीपूर्वक मटेरियल त्यांनी जिथे ज्यांनी मागितलं त्याला टाकलं, मग पौरला बाबुराव घोंगडेकडे टाकलं, त्या घोडेश्वर बाबाकडे टाकलं, शांतीलाल चंपालालकडे टाकलं, काही मालखेड्याच्या काही शेतकऱ्यांकडे टाकलं, काही फॉरेस्टीत टाकलं, काही लोहारीला आमच्या दत्त मंदिराचं काम सुरू होतंय, अरुण भाऊ लोहार कासार तिकडे टाकले। जिथे जिथे त्यांना जागा भेटली आणि लोकांनी विनंती केली त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांनी मटेरियल टाकलं। बरं, मटेरियल खोदलं आणि टाकलं, ज्याचं मटेरियल होतं त्यांनी टाकलं। याचा काय रोल आहे त्याच्यामध्ये? यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? हे कोण आहे त्याच्यात? ही मंडळी आहे कोण? यांचा काय रोल आहे? आणि म्हणे सरकारची खडी चोरून नेली, रेती चोरून नेली, अमुक नेली, तमुक नेली। ते तर ठेकेदाराचं काम सुरू आहे ना। आणि आता रेती खडीचं काम विलास भाऊ होत नाही, RMC प्लांट आहे सगळे, बरोबर आहे ना? RMC प्लांट तयार होऊन होता, तिथे त्यांच्या त्या याच्यामध्ये फेकले करून आणि ते डंपर टाकले, ओतले जातात ते मोठे मोठे कंटेनर, काय म्हणतात त्याला, ते मिक्सर। ज्याचा काही संबंध नाही तो माणूस हा विषय उचलतोय। बरं, स्वतःचं आत्मचिंतन हे माणसाने केलं पाहिजे ना। काही सार्वजनिक योगदान, सार्वजनिक काम, काय काहीतरी नवीनच उभं करायचं, काहीतरी नवीन उभं करायचं, वातावरण खराब करायचं। आणि मी तुम्हाला सांगू का, इतक्या उपरबी तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना जाहीर आवाहन करतो, त्यांची फार मोठी जंत्री आमच्याकडे, त्यांचे सगळे कारनामे आमच्याकडे आहे, आम्हाला त्या विषयात जायचं नाही।
तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवतोय की तुम्ही तरुण आहात, तुम्ही याच्यामध्ये शक्ती वाया घालवू नका, विधायक काम उभं करा, या गावाच्या काहीतरी उपयोगी पडा, या गावाची शांतता भंग होईल असं काही काम करू नका. लोक क्षणिक लोकांची करमणूक होऊन जाते, पण तुमची बुद्धीची लोक क्यों करतात, किंवा अशा अर्थानं करता की जिथे आपला काही संबंध नाही, अमुकने तमुकने, तिथे आपण विनाकारण लोक घालतोय. आता आम्हाला तर अनेक प्रकारचे कायदेशीर सगळ्या कारवाया करायला आम्ही मोकळे. आमच्या सरपंचांनी चोरलं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, तुम्हालाच करता येतं का? आमची मानहानी केली नाही का तुम्ही? आम्हाला सगळ्या प्रकारचे करता येते. सगळ्या प्रकारचे आमच्या हायकोर्टाच्या वकिलाशी, याच्याशी त्याच्याशी सगळ्या चर्चा आमच्या झाल्या आहेत. परंतु दिग्विजय भाऊ आम्हाला याच्यात शिरायचंच नाही, जायचंच नाही. त्याचा धर्म आहे, त्याने केलाय, करू द्या. आम्ही या रस्त्याने जाणारच नाही. ही वैफल्यग्रस्त मंडळी जी आहे ना, यांचा एकच हेतू आहे की माननीय या सगळ्या मंडळीचा हेतू असा आहे की नगराध्यक्ष बरं का विचलित झाले पाहिजे, त्यांनी चिडचिड केलं पाहिजे, त्यांनी विकासापासून दूर केलं पाहिजे. परंतु अशा प्रवृत्तीला आम्ही भीक घालत नाही आणि आमची मानसिक स्थिती आम्ही कधीच खराब होऊ देत नाही. आम्ही दटून काम करतोय. आम्ही आत्ता 15-1 वर्ष झाले, 15-20 वर्ष झाले सत्तेत आलो. याच्या विरुद्ध, याच्या आधी तर आम्ही विरोधातच होतो. आपण सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, या गावचे सगळे पत्रकार, या गावचे सगळे सामाजिक कार्यकर्ते, आपण थकून जाऊ तरी समस्या सुटणार नाही. इतक्या मोठ्या समस्या या गावामध्ये आहेत. त्याच्यासाठी संघटित शक्ती आपली उभी झाली पाहिजे. अरे छत्रपती शिवरायांचा पुतळा आपण या ठिकाणी उभा केला. 5-5, 7-7 जिल्ह्यामध्ये कौतुक चालू आहे. विलास भाऊ, परवाच्या दिवशी दोंडाईच्या जवळचे लोक संध्याकाळी जिथे आले, मी मुंबईला होतो, खास पुतळा पाहण्यासाठी आले की त्यांना अशा प्रकारचा पुतळा त्या ठिकाणी बनवायचा आहे. परमपूज्यनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण जोरात उभा करतोय. अरे ऐतिहासिक कामं आपल्या नगरीमध्ये होत आहे, याचं कौतुक झालं पाहिजे. कौतुक नका करू, काही नसेल करायचं तो कोणाला मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करू नका. विनाकारण कोणाला बरं का त्याची मानसिक स्थिती खराब करू नका. होत नाही अशा दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांमुळे मानसिक स्थिती खराब होत नाही. परंतु आपल्या या सगळ्या चुकीच्या गोष्टीमुळे चुकीचे पायंडे या गावामध्ये पडताय. आता काल काय पोस्ट टाकली त्यांनी, आमच्या शेतामध्ये भारतीय जनता पार्टीचा कोणीतरी नेऊन झेंडा लावून दिला त्या मुरमावर, आणि गोविंद असं भासवतोय म्हणे माझं कोणीच काही करू शकत नाही, मी भाजपचा आहे. अरे बापा, भाजपचा, काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा याचा प्रश्न नाही. काही चुकीचं काम झालं असेल तर कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे का नाही आहे? काही चुकीचं झालं असेल आणि संबंधित डिपार्टमेंट आहे ना याची दक्षता घ्यायला तयार आहे ना करायला. जो ठेकेदार आहे त्यांनी स्वतःहून सगळ्या ठिकाणी मुरमो टाकले, त्याचं काही म्हणणं नाही, घेणं नाही, देणं नाही. तुम्ही त्रयस्तच माणसं. चोरलं काय चोरलं, कशाचं चोरलं, कुठे चोरलं, कोणतं चोरलं? हे वेस्टेज मटेरियल चोरलं म्हणता का? त्यांच्या डंपरने राजमान्य अख्ख्या पाचोऱ्यापासून पौरपासून पाचोऱ्यापर्यंत नाही, अख्ख्या देशात टाकणं लावलं. तोंडापूर, फतेपूर, जळगाव, चाळीसगाव रस्ते सगळ्या ठिकाणी टाकणं लावलं. त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्या पत्रकार बंधूंना विनंती की अशा प्रकारच्या प्रवृत्तीला आपण वेळेस आवर घातलं पाहिजे. आपल्याला या गावामध्ये प्रचंड कामं आपल्याला उभी करायची. आता नेटकी आमची इनिंग सुरू झाली. आता 4 महिने आम्हाला या ठिकाणी झाले. तुम्हाला सगळ्याला सांगताना आनंद होतो, आपल्या ॲडिशनल तहसील कार्यालयाला मंजुरी मिळाली. बहुतेक 1 मेला त्याची घोषणा होईल. आम्ही त्याच्या जागेच्या शोधात आहे. आम्हाला वरतून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की आता
हे तहसीलदार बसतील, RNT बसतील, रजिस्टर ऑफिस होईल, संजय निराधारचे होतील. या लोकांना जागा शेड तुम्ही उपलब्ध करून द्या. अहो आम्ही या सगळ्या विमानचे नेते आणि आम्ही आमचे नेते आदरणीय दादासाहेब संजयराव गरुड, आमचे नेते आदरणीय इथे गिरीश भाऊ महाजन, गावचे सगळे आपण प्रमुख मंडळी बसून हे सगळ्या ॲडिशनल तहसील कार्यालयाच्या संबंधी ज्या ज्या काही अडचणी येणार आहेत त्या आपण सामूहिक सोडवणार. या ठिकाणी आयुष्याचं भलं या गावाचं होऊन गेलं. तहसील कार्यालय होतं, मोठं रेल्वे स्टेशन होतं, नगरपालिका झाली, नगरपंचायत झाली आपली गाव, अनेक तीर्थक्षेत्राचे कामं आपल्या गावामध्ये सुरू आहे. आपल्याला आता मोठ्या आता हिंदू संमेलन जिथे भरता येणार ती जागाच आपण प्रस्तावित केली, रिझर्वेशन केलंय बस स्टँडसाठी. तिथे आपल्याला करायचं. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय नाही झालं तर ग्रामीण रुग्णालय करायचं, पोलीस स्टेशन करायचं. या सगळ्या कामांसाठी प्रचंड आपली सगळ्यांची शक्ती लागली पाहिजे. ते म्हणता हा कसा काय विकास? चोरून तुम्ही हे मटेरियल शेतात नेणं लावलं आणि विकास 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 म्हणता. म्हणजे अरे त्याचा याचा काही आर्थिक कुठे संबंध आहे का? सूर्यवंशी साहेब सांगा बरं, काही संबंध आहे का कुठे? विनाकारण व्यक्तिद्वेषानं पछाडलेले आणि ते वैफल्यग्रस्त झाले की काही करून बा शेटला रोखलं पाहिजे, रोखलं पाहिजे, रोखलं पाहिजे. शेटच्या मागे भगवंत श्रीचक्र स्वामी श्री दत्तात्रय महाराज पंचावतार, सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी, माझे नेते माझ्या पाठीशी, माझे सगळे कार्यकर्ते माझ्या पाठीशी, माझे सगळे नगरसेवक 20चे 20 नगरसेवक माझ्या पाठीशी या ठिकाणी. त्याच्यामुळे रोखण्याचा काही प्रश्नच येत नाही. तुमची हाशी होते आणि तुम्ही समाजाच्या नजरेतून पडताय. असे काही बी कुंभाड उभा करू, काही तथ्य असलं तर माणसं समजू शकतात की या विषयामध्ये काही तथ्य आहे बा, पण निराधार आहे सगळं. त्याच्यामुळे माझी तुम्हा सगळ्या पत्रकार, तुम्ही अत्यंत सेवाभावी वृत्तीची सगळी मंडळी मी पाहतोय. इथे आपल्याकडे ब्लॅकमेलचा प्रकारच नाही पत्रकारांचा. मी 25 वर्ष 40 वर्ष झाले सार्वजनिक जीवनात काम करतोय. आपल्याकडे तो विषयच नाही. म्हणून तुमच्या माध्यमातून मी आमची बाजू समाजापर्यंत पोहोचवा. आणि त्यांनाही माझे आव्हान आहे, त्या मंडळीत सुद्धा आव्हान आहे की तुम्ही तरुण आहात, काही विधायक कामासाठी आमची मदत लागली तर आम्ही तुम्हाला जरूर करू. तुमचे काही विधायक सूचना असल्या त्या आम्हाला सांगा. गावाच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी आपण सगळे मिळून ते करू. आता कालची पोस्ट अशी टाकली, कुठे गेलं भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व? तुम्ही पाहिले ते? कोणतं हिंदुत्व? शेठचं हिंदुत्व, भाजपचं हिंदुत्व. ती कोणतं हे दर्गा काबर काढत नाही, फलाना काबर काढत नाही. भाजपचे असे षंडवृत्तीचे लोक फलाने अमुक. आता तो जो रस्ता आहे तो BNCच्या अंडर आहे, सार्वजनिक बांधकामाच्या अंडर आहे. आणि तो रस्ता किती काढायचा, काय काढायचा, कोणी काढायचा तो त्यांचा विषय. आणि तुमच्या काही समस्या असतील किंवा हे काढलं पाहिजे, ते काढलं पाहिजे, ते तुम्ही BNCला सांगितलं पाहिजे किंवा संबंधित आणखी माननीय मंत्र्यांना सांगितलं पाहिजे, पोलिसांना सांगितलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा काय रोल आहे त्याच्यात? भारतीय जनता पार्टीचा ना त्या मंदिराचा संबंधी होता ना त्या दर्ग्याच्या संबंधी आहे. जिथे जिथे सार्वजनिक कामासाठी जे जे काही नडत असेल ते काढलं पाहिजे या विचाराचे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. म्हणजे ते कोणतं मंदिर असो का आणखी कबर असो का काही असो, काढलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा काम करते का नाही? स्वतंत्र यंत्रणा त्यासाठी काम करते. त्याच्यामुळे याला विनाकारण भारतीय जनता पार्टीला याच्यात येण्याचं कारण काय? आता मागच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा अनावरण झालं. अतिशय उत्तम कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. आम्ही जाहीर आवाहन केलं मंत्र्यांना सुद्धा की बाई दुर्दैवाने काही पोरांवरती गुन्हे दाखल झाले ते काढायला लावा.
मग आम्ही काही जणांना जामीन झालो, काढले, म्हणजे ती प्रक्रिया सुरू झाली. त्याच्यानंतर एक व्यक्तीने काय माणसाला हाताशी धरून आम्हाला दोघीला आरोपी केलं, मला बी शर्ट झाले, आमच्यावर गुन्हे दाखल केले. काय प्रवृत्ती. आता जर तो कार्यक्रम कॅन्सल झाला होता, आम्ही अधिकृत गावात गाडी फिरवली, अधिकृत बॅनर लावले, याच्या उपर बी लोक आले तर त्याला आपण रोखू शकलो का? आले लोक, त्यांना समजावून सांगितलं. त्याच्यानंतर दुर्दैवाने पोलिसांनी बराच उपयोग केला आणि गावाला साजेल असं, याच्या विक्रमनगरीला साजेल असा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी केलाय का नाही? जोरात केला का नाही? मग आता त्याच्यात आम्ही कोणते असे गुन्हे केले का आम्हाला आमच्यावर गुन्हे दाखल झाले? अनाशी एक नाही 56 गुन्हे दाखल होऊ द्या, आम्ही कधीच भीक घालत नाही. आम्ही आमचं संघर्षातून नेतृत्व या ठिकाणी तयार झालंय. आमचं नेतृत्व असं सहज एका रात्रीतून या ठिकाणी तयार झालं नाही. या गावानं तावून सलाखून बरं का अनेक प्रकारचं घेरण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा मला सर्वसामान्य गोरगरीब जनतेने, माझ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, माझे नेते आदरणीय दादा, मी तुम्हाला आधी सांगितलं, आणि गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी निवडून आलो. त्याच्यामुळे आमचं मनोबल खच्ची होणारच नाही. म्हणून मी तुम्हाला 2-2, 3-3, 4-4, 5-5 रिपीट करतोय की याच्यामध्ये शक्ती घालण्याचं काही कारणच नाही. शक्ती या